देशात आनंदाचं वातावरण आहे, कारण की तब्बल 9 पोलिसांना फाशीची शिक्षा दिलेली आहे। आता तुम्ही म्हणाल की या घटनेमध्ये असं काय झालेलं आहे, तर या 9 नराधमांनी अक्षरशः कोरोना काळात ती कृती केली होती। आणि कोरोना काळात हे जे तुम्हाला दिसत आहेत बाप आणि हा जो लेक आहे, बाप आणि मुलगा, त्यांचा खून केला म्हणजे कसा ते तुम्ही पहा। आणि त्यानंतर आता न्यायालयाने त्याला या 9 जणांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। भारतात पहिल्यांदाच 9 पोलिसांना एकाच वेळी फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे। हे जे तुम्हाला वडील आणि मुलगा दिसत आहे त्यांच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडला होता 6 वर्षापूर्वी। तमिळनाडूतील मदुराई जिल्ह्यातील एका न्यायालयाने 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली। आता झालं असं होतं की लॉकडाऊनमध्ये वडील आणि मुलाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता। या प्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे। ही घटना 6 वर्षापूर्वी घडली होती। लॉकडाऊनमध्ये वडील आणि मुलाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता, त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती। 2020 मध्ये तुतुकुडी जिल्ह्यातील साथनकुलम पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला होता। जयराम आणि त्यांचा 31 वर्षाचा मुलगा JK बेनिक्स यांचा 19 जून रोजी कोविड लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती। जयराज हे मोबाईल दुकानाचे मालक आहेत। आता त्यावेळेस असं घडलं होतं की परवानगी दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान उघडे ठेवल्याचा आरोप करत त्यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली होती। हा आरोप नंतर खोटा सिद्ध झाला। आता पोलिसांनी त्यांना साथनकुलम पोलीस ठाण्यात नेले आणि चौकशीच्या नावाखाली रात्रभर त्यांच्या निर्गुणपणे छळ केला। दांडक्याने अक्षरशः त्यांना एवढं मारण्यात आलं की त्यांचं रक्त तिथेच वाहिलं होतं। नातेवाईकांनी आरोप केला की त्यांना काट्यांनी मारहाण करण्यात आली, ज्यामुळे गंभीर जखम झाली होती। एका महिला कॉन्स्टेबलची साक्ष या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरली। पोलीस स्टेशनच्या टेबलावर आणि काट्यांवर अक्षरशः रक्ताचे डाग आढळले होते। नंतर दोघांनीही न्यायालयीन कोठडी त्यांना सुनावण्यात आली होती, परंतु काही दिवसातच जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला। बाप लेकाचा मृत्यू झाला। या घटनेमुळे देशभरात पोलीस क्रूरतेविरुद्ध तीव्र संताप उसळला। या प्रकरणाचा तपास सुरुवातीला राज्य CIDने केला होता, परंतु मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर CBIने तपास हाती घेतला। CBIने एका इन्स्पेक्टर आणि 2 इन्स्पेक्टर आणि अनेक कॉन्स्टेबलसह 10 पोलिसांना अटक केली होती, परंतु 10 मधील एक जो पोलीस होता त्याला कोरोना झाल्यामुळे तो मरण पावला होता। आरोपींवर खून, कट रचणे आणि पुरावा नष्ट करणे यासारखे गंभीर आरोप ठोठावण्यात आले होते। तपासादरम्यान अक्षरशः त्यांनी CCTV फुटेज देखील हटवले होते, त्यामुळे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले। तपासादरम्यान आरोपींपैकी एका पोलीस उपनिरीक्षकाचा कोविडमुळे मृत्यू झाला। आता 6 वर्षानंतर 2026 मध्ये मदुराई न्यायालयाने खटल्याची सुनावणी पूर्ण केली। मार्च 2026 मध्ये सर्व 9 पोलिसांना खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले। हा मृत्यू नैसर्गिक मृत्यू असल्याचा दावा करण्याचा प्रयत्न केला गेला। पोलिसांचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला, मात्र हा मृत्यू नैसर्गिक नसून मारहाणीत मृत्यू झाले हे सिद्ध झाले। आणि 6 एप्रिल 2026 रोजी मदुराई येथील प्रथम अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली। निरीक्षक S श्रीधर, उपनिरीक्षक P रघु गणेश, बालकृष्ण, हेड कॉन्स्टेबल S मुगुरुन व सिमुदुराई आणि कॉन्स्टेबल M मुथुराज, S चेल्लादुराई आणि थॉमस फ्रान्सिस आणि वेलुमुथू अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत। हा योग्यच निर्णय आहे आणि बरं झालं यांना फाशी दिली। अशाच चांगल्या पॉझिटिव्ह प्रतिक्रिया येत आहेत। तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा।